तर विरा आहे ना आता दुकानात आली आणि तिच्या मम्मीला काय म्हणती, काय काय खायचंय, काय खायचं सांग बरं. काय खायचं बाबू? कोण दे, कोण दे, विरूला कोण दे, विरूला कोण पाहिजे, कशाला पाहिजे बाबू? कोण नाही खाऊ, थंडी वाजते ना, थंडीचं कोण नाही खाऊ शोनू, नाही खायचं. आणि विराला आहे ना आली तसं तिचं चालू आहे, इकडं आली का घरी घरी घरी, बाहेर आली घराच्या लगेच घरी घरी. चॉकलेट दिसला आता तिला चॉकलेट वगैरे काहीतरी द्यावं लागणार. तशी ते याचे दे निळे मिल्कचे दे, काय ते आशू. लाल काही हिरवं. तिला सगळं माहिती आहे कोणते छान आहे. हे लाल ना. बघ ना एकच घेतलं पण हुशार आहे. तिच्या ठिकाणी दुसरं असतं तर डायरेक्ट बुचकुल मारून घेतले असते. एवढ्याला हुशार आहे तिला. ते बाई ऐकलं का, ऐकलं का घरी जायचं, अजिबात थांबत नाही. लगेच घरी जायचं, थांबायचंच नाही, घरी जायचं. का बोलले बाबू, तुला इथं आवडत नाही? अजिबात थांबत नाही, अजिबात नाही. अरे इकडंच काय, पण बाहेर अंगणात सुद्धा नाही थांबत, घरी जायचं म्हणते घरात. माझा हात दुखला बाई मीरा. लय चॉकलेट घे ना. दुसरा देऊ का? सोनाला चॉकलेट फोडून दिल्यामुळं झालं. मला भीती वाटते आत्याची. तिचं गळती बरोबर. खोलून दे, दे खोलून. बघ बघ विराचं तोंड बघ, विराचं तोंड बघ, विराचं तोंड बघ, विराचं तोंड बघा कशी केली. कशी आहे विरू? आंबट. तुला चव सुद्धा कळत आंबट. विराट कशी आहे बाबू? छान आहे. घाल बर तोंडात घाल. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी विरा उठलेली आणि आम्ही कालच आलेलो आहे आणि रात्री इतकं दमलेलो होतो तो लवकरच झोपून घेतलं. पण विराने काय झोपून नाही दिलं. विराने 12च वाजवलं शेवट आहे ना विरा. आणि विराला जरा आहे ना तर आम्हाला पण जायचं, विराला मला पण जायचं आता. तुम्हाला पण जायचंय? हा विराला घेऊन जायचंय ना मला बाबा. विराला नाही नेल्यावर मग विराला इथं करमत नाही बाबड्याला. आपण जाऊ हा, चल कपडे घाल छान छान, जेवण कर, लगेच जायचं आपल्या दोघांना. शिवला पण जायचंय, शिवला घेऊन जाऊ. शिव तू पण कपडे घाल छान छान. अरे विरा किती सुंदर दिसत रे. विरा लय सुंदर दिसते बाबा. मम्मीची चालली देवपूजा. आणि इथे मी तुम्हाला हे देवघर दाखवते. जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मी प्रॉडक्ट टॅग केलेला आहे, तर तुम्ही त्याच्यावरून खरेदी करू शकता. तर हे एक देवघर आहे, हे पण खूप छान आहे. खाली ड्रॉवर्स म्हणजे कप्पे पण आहे, आपल्याला काही साहित्य ठेवायचं असेल तर. आणि प्रियंकाचं चाललंय बाळ सांभाळायचं. आणि विरूचं काय चालू आहे बाबू? हे बघ प्रियंकाचं बाळ, बच्चा. ओय बच्चू, हाय म्हण. हाय, कसे आहे तुम्ही सगळे? छोट्या बाळा असला ना, एकदा प्रेग्नन्सी राहिली, डिलिव्हरी झाली का 2 वर्ष हाय गायच नाही माणसाला त्याच्यातून फ्री व्हायला. म्हणजे मला तरी आता मी रिलॅक्स वाटायला लागले. विरा आता होईल 2 वर्षाची. तर खरंच काही ना कसं होतं काय ना, आपल्याला होतच नाही. ते मस्त मेंबर जास्त राहत असतील, कारण की त्यांची डिलिव्हरी झाल्यावर किती लॉग आहे ते, अजून कंटेंट भेटतं त्यांना. तसं आमचं वेगळंच, आमचं वेगळंच झालं. आम्हाला आमचे कंटेंटच गेले पूर्ण झाल्यापासून. मला विरा झाल्यापासून आमचे लॉग किती कमी झाले. तिथे सटकशील बापडे तू. थांब आपण तिथे हे टाकू कापड. काय पाहिजे? काय पाहिजे? कुकी, कुरकुरे देते. थांबा तिकडून आणू आपण दुकानात. हे तुला बोर खायचा का? बोर मम्मी कोण लावून गुराला. मम्मी म्हणते आपल्या घरात थोडीशी लोकांची वाईट दृष्टी आहे, म्हणजे नजर लागलेली असते, निगेटिव्ह एनर्जी. हा खरंच आहे ना, नजर लागतीच. नजर इज रिअल.
चाल बाई हिला पहिले कुरकुरे घेऊन येतो. चाल चाल हिला हिच्या पप्पा कोण आहे ना शॉप मध्ये जाऊन पहिले कुरकुरे देते. चल बाबड्या. आणि आता रात्र झाली संध्याकाळचे बहुतेक 7 वाजले असं. थांब कुठं चालली अंधाराची पटकन पळत. मम्मा जायचं असं जायचं नाही एकटं. हा जायचं नाही नाही जायचं. चल मम्मा उचलून घेईल ना. विराचं दास आहे उचलून पण नको घ्यायला. मीच चालणार खाली पायी पायी. चल चला चला बघा पाठीमागचं वातावरण मस्त झालंय. अंधार नाईट. चला मिस्टरांवर काहीतरी प्रँक करू. विराचा पप्पा दूध आणायला गेले काय. काय खायचंय विरू तुला. काय खायचंय काय ग. हा कोणतं ग ते. हे खायचंय हे का. तर विराचे पप्पा ना दूध आणायला गेले. आले नेमकंच आम्ही लॉक चालू केला नेमकाच आले. चलो दूध पीने को विरा. दूध लाया काय दूध लाया. चलो दररोजची ड्युटी आपली. मग काय आम्ही ना असं म्हणजे याचं दूध घेतो गायांचं. पिशवीचं दूध नाही घेत. लहान मुलांसाठी म्हणजे इतकं चांगलं नसतं पिशवीचं दूध. तर त्याच्यामुळे आम्ही असं गाईचं दूध आणतो. हा म्हणजे घरगुती दूध आणतो असं खात्रीशीर दूध. काही पिळतच होते मी पिळत बादलीतूनच भरलं डायरेक्ट. खात्रीशीर दूध राहतं असं. ते पण आपले सबस्क्रायबरच आहे. हा का. तर चला आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा. खाण्याची तयारी करायची काहीतरी. वेरू तू खात नाही ना असं चाटून फेकून देती. खाऊन घ्यायचा नाही चाटून फेकून देते. वरचा मसाला चाटून घालचं कुरकुरे फेकून देते. तर आता इथं आहे ना विषय असा झालाय. मम्मी ना रोज म्हणत राहते का मला ब्लाऊज शिवायचे. आणि ना दोन्ही पण टेलर आहे बरं का. दोन्ही टेलर आहे. विरा मम्मीला शिवून देत नाही. मग मम्मी बोलत होती मला थांब मी तर अशा आता 10 मिनिटात ब्लाऊज शिवून देणार. मम्मीच्या आहे ते पॅटर्न सुद्धा आहे त्याच्यामध्ये ठेवायचं कट करायचं शिवायचं. त्याला काहीच टाइम नाही लागत. मम्मी ना पॅटर्न घेणार कट करणार आणि शिवणार. 15 मिनिटात ब्लाऊज रेडी. तसं मला पुढे शिवायचं पण दाखवते. आणि तसं तुम्ही पण शिवा. जर ते पॅटर्न घ्यायचे असेल ना पुढे दाखवते पॅटर्न तर तसे घ्या. आणि तुम्ही पण इतके फास्ट शिवा. तर चला आता मी मम्मीला एकदम भारी ब्लाऊज शिवून देते. मापाला देऊ का. मापाला दे ना ते पॅटर्न मध्ये. तर आता इथं आशूची मम्मीची डिस्कस चालू आहे आता कोणता ब्लाऊज शिवायचा. आणि ती आता ग्रीन कलरचा शिवणार आणि एवढा भारी कलर दिसतो. बाप मला एक आहे ना ग्रीन कलरचा एक ब्लाऊज शिवून दिलता ना तो मला इतका आवडतो इतका आवडतो. लयच भारी दिसतोय. हा पीस पण खूप छान आहे. आणि मला इतका आवडतो ना मी सारखे आणते तोच ब्लाऊज घालायचा. तर चला आता तुम्हाला कटिंग दाखवून देते डायरेक्ट. पॅटर्न आणते का गं. आणते असं बाई कशी सांगते कशी सांगते. मुलाची जोडी सोडली मम्मीने म्हणते हॉल मधली ना इथली जोडी सोडून टाकली ना. अगो ते एक भुत्या आला होता आणि त्या भुत्याने ती जुजूच सोडून नेली बाई. गेला पळून वरती. हा झोपायचं नाही काय नाही. आणि तो भुत्या म्हणला तुम्ही झोपतीच नाही या झोळीत. उगाच अडचण नाही तर अडचण तिकडून माशा पण येते तिकडून. त्या भुत्याने झोळी सोडली. इथून गेला आणि वरती गेला. हा ना बाई तिकडं हा ना डायरेक्ट गेला कुठे गेला. दम दम दम. तर मी ना आता मम्मीचा ब्लाऊज पीस कट केला. इथं तुम्ही बघत असतील तर हे बघा पूर्ण ब्लाऊज रेडी. आणि फक्त 8:30 वाजले. आणि तरी मी मध्ये मध्ये खूप टाइमपास केला. मी 8ला चालू केलं होतं आणि आता फक्त 8:30 वाजले. तरी मध्ये अशी 10-15 मिनिटं माझे थोडे गेले. 10 मिनिटं तरी गेले असेल. तुम्हाला मी दाखवते. हे बघा 8:30 वाजले आत्ताशी. अर्धा तासातच म्हणू शकता. 10 मिनिटं माझे काढून टाका. आणि कटिंगचे पण 10 मिनिटं आणि हे 20 मिनिटं म्हणजे कम्प्लीट अर्धा तासात ब्लाऊज होतो शिवून पॅटर्नवरती. जर तुम्हाला पॅटर्न खरेदी करायचे असेल ना
कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट, फोर टक्स असे डिझाईनचे पण, तर तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला घरपोच पॅटर्न भेटून जातील. याला हुक वगैरे बसवायचे अजून, पण ती मम्मी बसविल आता. मी मम्मीला असाच देईल. पोट न संपरलं नाही का? पोटच नाही भरेल मला तरी वाटते बाई. काही पण नाही, बाळाचं पोट नाही भरलं तर बाळ बुगा विराजी मध्येच जाईल. बुगा आणि हे बघा तिचं दुसरं बाळ. आता बाळ नाही बाबू त्याच्यात. क्यों रोता है रे?